नमस्कार. नशीबवान मालिकेचा आजचा भाग तुम्ही पाहत आहात. आता गिरिजा जी असते ती रुद्राला समजवायचा प्रयत्न करत असते की तिचा झालेला गैरसमज सगळा काही दूर झालाय आणि ती तर फक्त पण ती पुढे काही बोलणार तेवढ्यातच आता नागेश्वर मागोमाग तिथे येतो आणि रुद्रसमोर आता तो नाटक करत असतो आणि बोलतो की चिरंजीव, अहो मी किती वेळचा सुनबाईंना समजावायचा प्रयत्न करतोय, पण त्यांचा जो काही गैरसमज झालाय आमच्या बाबतीत तो काही ते विसरायला किंवा गैरसमज मिटवून घ्यायला काही तयार नाही आहेत. नाही, उगाच आमच्यामुळे तुमच्या संसारामध्ये काही विघ्न नको आणि आमच्या पोराच्या संसारासाठी आम्ही वाटेल ते करायला तयार आहोत. आता मात्र हा साफ इथे नाटक करत असतो. तो त्याच्या खिशातून फोन काढतो आणि गिरिजाला बोलतो की करा, पोलिसांना फोन करा आणि बोलावून घ्या त्यांना, अटक होऊ देत आम्हाला. आमच्या पोराच्या संसारासाठी आम्ही काहीही करायला तयार आहे. आता त्याचे हे सगळे नाटकं पाहून गिरिजाच्या लक्षात येतं की आता याच्यासमोर याच्यासारखं वागायची वेळ आली आहे, याला याच्याच भाषेमध्ये प्रत्युत्तर देण्याची वेळ आली आहे. आता मात्र असं करून चालणार नाही. आता गणिमी कावा वापरावाच लागेल आणि उद्या पहाच मी काय करते ते. तर गिरिजा देखील आता बोलते की नाही हो रुद्र, अहो मी तर फक्त हेच सांगत होते की आबासाहेबांबद्दल माझा जो काही गैरसमज झालेला आहे ना तो आता दूर झालाय म्हणून. आता माझ्या मनामध्ये काहीही गैरसमज वगैरे नाही आहे आबासाहेबांबद्दल. आणि हो, माझ्यामुळे उगाचच तुमच्यामध्ये आणि आबासाहेबांमध्ये देखील गैरसमज निर्माण झाले होते. खरं तर या सगळ्याबद्दल मला वाईट वाटतंय आणि मी आबासाहेबांना हेच सांगायचा प्रयत्न करतेय की त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आता कुठलाही गैरसमज झालेला नाही आहे. सगळे गैरसमज आता मिटले आहेत. मला कळतंय की माझं चुकलं आहे आणि मी उगाचच आबासाहेबांवर संशय घेत होते म्हणून. आता मात्र हा नाटक करत असतो की घरामध्ये जर असं संशयाचं वातावरण असेल तर कसं चालेल बरं, त्यापेक्षा मीच पोलिसांकडे जातो असं तसं वगैरे. आता हा नागेश्वर भरपूर काही नाटक करत असतो रुद्रसमोर. तर आता गिरिजा ते मागे हटणारी नसते, ती देखील आता नागेश्वरला त्याच्याच भाषेमध्ये उत्तर देते आणि रुद्रला खात्री पटवून देते की गिरिजाचा आता नागेश्वरवर काही एक संशय नाही आहे किंवा तिचा जो काही गैरसमज झालेला आहे नागेश्वरबद्दल तो आता सगळं काही मिटलेला आहे. तर नागेश्वर देखील आता विचार करतो की आता काहीही झालं तर हिला तर माफ करावंच लागेल, रुद्रसमोर तर नाटक करावंच लागणार आहे, पण ही तर अशी मागे हटणाऱ्यांमधली नाही आहे. मग अचानक असं काय झालं की ही आता गैरसमज मिटवायचा बोलतीये? नाही, ही नक्कीच काहीतरी प्लॅन करते. हिच्यापासून मात्र आपल्याला सावध राहायलाच हवंय. तर गिरिजा देखील आता नागेश्वरला बोलते की आबासाहेब माझं चुकलं, मी तुम्हाला तेच सांगतेय की माझा तुमच्यावर कसलाही संशय वगैरे नाही आहे किंवा कसलाही गैरसमज वगैरे झालेला नाही आहे म्हणून. तर गिरिजा देखील रुद्रला सांगते की उगाच आबासाहेबांचाच माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय, त्यांना असं वाटतंय की मी त्यांच्या विरोधात काही कटकारस्थान करते का वगैरे, पण असं काहीही नाही आहे आणि मी हे सिद्ध करूनच दाखवेल की आबासाहेबांबद्दल माझा जो काही गैरसमज झाला होता तो आता सगळा मिटलाय म्हणून. त्यावर आता रुद्र देखील नागेश्वरला बोलतो की बाबा पहा, म्हणजे गिरिजाच्या मनामध्ये तुमच्याविषयी काही एक संशय नाही आहे, त्यांचा सगळा गैरसमज वगैरे मिटलाय देखील. आणि आता नागेश्वर रुद्रला मिठी मारतो, पण नागेश्वर मात्र हे सगळं काही नाटक करतोय हे मात्र गिरिजाला चांगलंच माहीत आहे. पण आता रुद्रसमोर ते हे सगळं काही सिद्ध देखील करू शकत नाही आहे. तर गिरिजा आता रुद्रला बोलते की माझ्यामुळे तुमच्यामध्ये आणि आबासाहेबांमध्ये जो काही गैरसमज वगैरे निर्माण झाला होता तो माझ्यामुळे झाला होता, माझ्यामुळे या घरातलं वातावरण दूषित झालं होतं, पण यापुढे मात्र असं काहीही होणार नाही आहे आणि मी सिद्ध करेल की माझ्या मनामध्ये जे काही गैरसमज आहेत ते आता मिटलेत म्हणून. आणि ती आता मनातच विचार करत असते की उद्या पहाच मी काय करते ते, माझा पुढचा डाव काय असेल ते. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतोय की आता गावातील भरपूर सारी मंडळी आता ह्या नागेश्वरच्या वाड्यावर त्या बंगल्यावर जमा झालेली असतात. आता नागेश्वर येतो आणि त्यांना सगळ्यांना नमस्कार करून विचारतो की तुम्ही सगळे इकडे कसे काय आता. त्यावर आता ते
उलट तेच माणसंच नागेश्वरला विचारतात की अहो तुम्हीच तर आम्हाला निरोप पाठवला होतात आणि तुम्ही निरोप पाठवला म्हणूनच तर आम्ही सगळी कामं बाजूला ठेवून सकाळी सकाळी इथे आलो आहे, नक्की काय काम आहे? तेव्हा नागेश्वर बोलतो की नाही मी तर तुम्हाला काही निरोप वगैरे पाठवलाच नव्हता. आणि तेवढ्यातच तिथे आता गिरिजा येते आणि गिरिजा सांगते की मीच बोलावलं आहे तुम्हाला सगळ्यांना. त्यावर आता नागेश्वर बोलतो की सुनबाई तुम्ही, अहो तुम्ही पण एवढ्या सकाळी सकाळी एवढ्या सगळ्या माणसांना इथे का बोलावलं आहे, काही झालं आहे का? त्यावर आता गिरिजा सांगते की सांगते मी काय झालं आहे ते. आणि ती आता सगळ्यांना आवाज देते, तिच्या सासूबाईंना, रुद्रला, त्या आते सासूबाईंना, सावीला, सगळ्यांनाच आता ती आवाज देऊन बोलावते. तर हा आता इतकी सगळी माणसं जमा झाल्यामुळे हा नागेश्वर मात्र विचार करत असतो की आता गावातली माणसं जमा करून काय तमाशा करायचा आहे आता हिला या सगळ्या लोकांसमोर. तर आता हळूहळू आता घरातले बाकीचे सगळे जण देखील तिथे येतात आणि विचारतात गिरिजा अगं हे सगळे माणसं काय प्रकार आहे? त्यावर गिरिजा सांगते की सांगते मी सगळं काही, सगळ्यांना येऊ तर द्या. त्यावर आता ही आते सासूबाई जी असते ती येते आणि ती बोलते की हे सगळं काय नाटक आहे, कशाला बोलवलं एवढ्या सगळ्या लोकांना वगैरे. त्यावर आता गिरिजा बोलते नाटक? अहो आते सासूबाई नाटक कसलं? अहो या सगळ्यांना मी यासाठी बोलावलं आहे कारण मला आता तातेसाहेबांची जाहीरपणे माफी मागायची आहे म्हणून. आता ती काय माफी मागणार आहे या आबासाहेबांची म्हणजेच नागेश्वरची ते तिलाच माहीत. आता रुद्र, सावी वगैरे सगळेच तिथे आलेले असतात आणि आता गिरिजा बोलायला सुरुवात करते की खरं तर मी आबासाहेबांची आणि त्याच्या आत्या सासूबाईंना बोलते की तुमची देखील मी आता गुन्हेगार आहे कारण मी उगाचच आबासाहेबांवर संशय घेतला, त्यांना पोलिसांमध्ये दिलं, त्यांच्यावर केस केली वगैरे, हे खरं तर माझं चुकलं आहे. आणि या सगळ्या लोकांना मी यासाठी बोलावलं आहे कारण याच लोकांसमोर आबासाहेबांनी हात जोडून माझी माफी मागितलेली असते. आता खरं तर तेव्हा देखील माझं चुकलंच होतं आणि आता देखील माझं चुकलंच आहे आणि म्हणूनच या सगळ्या लोकांना मी परत एकदा इथे बोलावलं आहे आणि या सगळ्यांसमोर मला जाहीरपणे आबासाहेबांची माफी मागायची आहे. आता ही गिरिजा हात जोडते आणि नागेश्वरच्या पायांवर डोकं ठेवून आता नागेश्वरची माफी मागत असते. खरं तर आता हे गिरिजा नक्की काय करते हे तिच्या त्या आत्ते सासूला आणि नागेश्वरलाही समजेना कारण यामागे गिरिजाचा नक्कीच काहीतरी प्लॅन आहे हे मात्र त्यांच्या लक्षात आलंय. आता ती आते सासूबाई बोलते की नक्की प्लॅन काय आहे तुझा? त्यावर आता ही गिरिजा बोलते अहो प्लॅन? कसला प्लॅन? अहो खरंच काहीच प्लॅन नाही आहे, मला समजलं आहे माझी चूक आणि हे सगळं काही अहोंमुळे झालं आहे, रुद्रमुळे झालं आहे. ती आता हे सगळ्यांना सांगत असते पण ते जे काही गावातले माणसं जमा झालेले असतात ते आता उलट गिरिजालाच बोलायला सुरुवात करतात. तर त्यात एक बाई असते, ती बोलते की गिरिजा अगं देवाने तुला इतकं काही दिलं तुझ्या झोळीमध्ये पण तुझ्या मात्र पदरच फाटका होता की तुला ते सांभाळता नाही आलं वगैरे. तर यातील एक माणूस बोलतो की आबासाहेबांचं मन किती मोठं आहे, गोरगरिबांविषयी किती कळवळा आहे बरं त्यांना, म्हणूनच तुझ्यासारख्या गरीब मुलीला सून करून घेतलं आहे त्यांनी. तर दुसरा माणूस बोलतो की तू तर एका कपड्याच्या दुकानामध्ये काम करणारी साधी मुलगी होतीस, तुला कोणी धुणं भांडी करायला तरी ठेवून घेतलं असतं का? आणि आबासाहेबांनी तुला घरची सून बनवले आणि तू मात्र काय करतीयस? आता मात्र त्यांचं हे सगळं काही बोलणं गिरिजा गप्प राहून ऐकून घेत असते आणि सांगत असते त्यांना कळवळून की माझं चुकलं आहे, मला माझ्यामुळे या घरातील वातावरण दूषित होतं आहे वगैरे, मला सगळं समजते आणि म्हणूनच मी माफी मागते. पण रुद्र मात्र गिरिजाबद्दल असं काही एक ऐकून घेऊच शकत नसतो. आता रुद्र त्या बाईकडे जातो आणि बोलतो बस काकू, अहो तुम्ही सुद्धा एक बाईच आहात आणि तरी देखील दुसऱ्या बाईबद्दल असं बोलताय. त्या बोलणाऱ्या माणसांना देखील तो गप्प करतो आणि बोलतो की हो गिरिजांचं चुकलं असेल आणि चुका देखील माणसाकडूनच होतात ना, पण त्या गोष्टीचा त्यांना पश्चाताप आहे आणि त्यासाठीच तुम्हा सर्वांना बोलवून त्या इथे माफी मागतायत, जाहीरपणे सर्वांची माफी मागतायत. आपली चूक मान्य करून समोरच्याची माफी मागण्यामध्ये देखील मोठेपणा आहे आणि इतकं मोठं मन आहे त्यांचं की त्यांनी स्वतःची चूक मान्य करून त्या आता माफी देखील मागतात ते सगळ्यांसमोर आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना माफ देखील केलं आहे म्हणून. तर आता हा नागेश्वर मात्र विचार करत असतो
की आता मात्र या सगळ्यांसमोर आपल्याला हिला माफ करावंच लागेल, नाहीतर मग आता हीच भाव खाऊन जाईल. त्यामुळे आता नागेश्वर बोलतो की सुनबाई, आम्ही तुम्हाला माफ करतो म्हणून, आणि बाकी सगळ्या लोकांना देखील सांगतो की मी तुमच्या समोर सांगतोय की आमचा कसलाच राग नाही आहे आमच्या सुनबाईवर, आम्ही त्यांना माफ केलं आहे. तरी देखील गिरिजा बोलते की थँक्यू हां, म्हणजे माझी खरंच चूक झाली आहे, मी तुमची देखील माफी मागते आणि इथे जमलेल्या सगळ्याच लोकांची मी माफी मागते. मी सगळ्यांचीच गुन्हेगार आहे, म्हणजे त्यांच्या देवतेवर मी चिखलफेक केली, खरंच चुकलंच माझं. त्यावर आता ते जे काही गावातले माणसं तिला बोलत असतात ते आता गिरिजाला बोलतात की हे बघ गिरिजा, तुला तुझी चूक कळाली आहे आणि तू माफी मागतेस, हे खूप छान झालं, पण यापुढे परत असं काही वागू नकोस. तर त्यातील एक माणूस बोलतो की आता आबासाहेबांनी जर तुला माफ केलं आहे तर त्यांचा आदेश आम्ही कसा टाळू शकतो, आम्ही देखील तुला माफ केलं आहे. तर आता ते हे सगळं झाल्यानंतर आता ही सावी आणि ही उर्वशी, म्हणजे ती आते सासूबाई जी आहे गिरिजाची, ती आता त्यांच्या खोलीमध्ये येतात. तर सावी म्हणत असते की कशी जिरली त्या गिरिजाची, कसं आबासाहेबांच्या पायावर डोकं टेकवून माफी वगैरे मागत होती. त्यावर आता ही उर्मिला तिला सांगते की अगं तुला कळतंय का, अगं असं करून रुद्रला ती तिच्या बाजूने करून घेतीये, तुला समजतंय का. आणि रुद्र आता तिच्या जवळ जातोय आणि आपल्याला आता रुद्रचा संसार मोडणं, तिला रुद्रपासून दूर करणं जास्त अवघड होईल, जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे आपल्याला वगैरे. आता तर इकडे आता ही गिरिजाची सासू जी असते ती आता इकडे देवीला नमस्कार करायला आलेली असते. तेवढ्यातच गिरिजा देखील तिथे येते. तर गिरिजाच्या सासूला मात्र हे अजिबातही पटलेलं नसतं की गिरिजाने अशी माफी मागून माघार घेतली आहे, हार पत्करली आहे. त्यावर ती गिरिजाला बोलते की गिरिजा, तू आज अशी सगळ्यांसमोर माफी का मागितलीस, तू असं करायला नको होतंस. त्यावर आता गिरिजाला चांगलंच माहीत असतं की मागून हे सगळं काही उर्वशी ऐकते. त्यामुळे गिरिजा बोलते की हो ना आई, चुकलंच माझं, खरं तर माझ्या लक्षात यायला हवं होतं की मी म्हणजे ते जे काही आबासाहेब आहेत त्यांना कधीही हरवू शकणार नाही आहे वगैरे, मी त्यांच्या विरोधात जायलाच नको होतं, त्यांच्या विरोधात जाऊनच मी खूप मोठी चूक केली आहे. आणि आता चूक केली आहे म्हटल्यानंतर माफी नको का मागायला, मी माझी हार पत्करली आहे, तुम्ही देखील तुमची हार पत्करून टाका आता. आता हे सगळं ऐकून तिची सासू तर गोंधळूनच जाते आणि बोलते अगं पण, आणि तेवढ्यातच गिरिजा आता देवीला हळदी कुंकू वाहण्याच्या बहाण्याने तिथे जो काही आरसा असतो तो ती व्यवस्थित करते. आणि तिला दिसतं की त्या आरशामध्ये त्यांना दिसतं की मागे उर्वशी उभं राहून ह्या दोघींचं सगळं काही बोलणं ऐकते. त्यामुळे आता त्या देखील बोलतात की ठीक आहे, आता तूच माघार घेतली आहे, तूच हार पत्करली आहे म्हटल्यानंतर मी तरी काय बोलणार आहे ना. आता गिरिजा पुढे बोलते की आता माझा फोकस फक्त आणि फक्त आमच्या संसाराकडेच आहे, दुसरं कशावरही नाही. आता हे सगळं ऐकल्यावर ती उर्वशी मात्र तिथून निघून जाते. आता उर्वशी तिथनं निघून गेल्यानंतर गिरिजा बोलायला सुरुवात करते की आई, आपला फोकस ना आता फक्त या घराचा खरा वारसदार कोण आहे त्याला शोधण्यापर्यंतच आहे. म्हणजे देवकी आणि अंगदच्या मुलीला आपण शोधून काढणारच आहोत आणि तिची प्रॉपर्टी, तिचं हे घर तिला मिळवून देणार आहोत वगैरे, आणि यामध्ये तुम्ही माझी मदत कराल ना. त्यावर आता हे सगळं काही ऐकून आता ही वासंती म्हणजे हिची सासू बोलते की अगं हळू बोल ना, ते ऐकेल कोणीतरी. त्यावर आता गिरिजा सांगते की अहो त्या गेल्या आहेत निघून केव्हाच, आता आपलं बोलणं कोणी ऐकत नाही आहे म्हणून. त्यावर आता गिरिजा तिच्या सासूला समजावते की हा फक्त एक गनिमी कावा होता, माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे की आबासाहेबांच्या असं विरोधात जाऊन मला काहीही मिळणार नाही आहे, माझी उलट हारच होईल. त्याचमुळे मी हा गनिमी कावा वापरला आहे की जेणेकरून रुद्रला किंवा नागेश्वरला आपण गाफील ठेवू, की जसं काय माझा रुद्रवर
किंवा त्या नागेश्वरवर वगैरे काही एक गैरसमज झालेला नाही आहे किंवा काही एक संशय वगैरे नाही आहे. आणि जेव्हा हा नागेश्वर गाफील होईल तेव्हाच त्याच्या नाकाखालून मी एक एक पुरावा जमा करेल आणि मग त्याचा खरा चेहरा आपल्याला रुद्रसमोर आणि सगळ्या लोकांसमोर देखील आणता येईल. तसं तर त्याच्याशी पंगे घेऊन वगैरे आपल्याला हे काही शक्य नाही आहे. त्यावर आता वासंतीला देखील या सगळ्याचं कौतुक वाटतं व वासंती बोलते की तू देखील आता ह्यांच्यासारखा थोडा थोडा विचार करायला शिकली आहेस, तू मला आधी का नाही भेटलीस बरं. त्यावर आता गिरिजा सांगते की पण मी आता आली आहे ना, आणि आता आपण दोघी मिळून या प्रॉपर्टीचा खरा वारसदार शोधायचा आहे, पण फक्त माझ्यासाठी एक काम कराल ना. त्यावर वासंती विचारते की काय काम करायचं आहे. त्यावर आता गिरिजा सांगते की तुम्ही फक्त नागेश्वरला खात्री पटली आहे त्याची की मी आता त्याच्या विरोधात काही एक कट कारस्थान करत नाही आहे वगैरे, मला खरंच या गैरसमज झाले होते आणि ते आता दूर झाले, त्याच्यावर काही संशय नाही आहे, हे सगळ्याची त्याला खात्री पटली आहे की नाही याची फक्त तुम्ही खात्री करून एकदा मला सांगा. त्यावर आता वासंती सांगते की हो हो ठीक आहे चालेल. आणि आता या दोघींमध्ये डील झाली आहे. आता वासंती आता नागेश्वरकडनं खात्री करून या गिरिजाला सांगणार आहे आणि गिरिजा आता जसा तो नागेश्वर गाफील होईल तसं त्याच्या नाकाखाली टिचून आता त्याच्याच विरोधात एक एक पुरावा जमा करणार आहे. आणि आता ती सरळपणे उघडपणे पूर्वीसारखं नागेश्वरसोबत पंगे देखील घेणार नाही आहे की जेणेकरून रुद्र देखील तिच्यापासून दुरावला जाईल किंवा रुद्रमध्ये आणि तिच्यामध्ये काही फूट पडेल वगैरे. तर दोघी सासासुना मिळून आता देवीला नमस्कार करतात. तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत आता त्यांच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे त्या देवीच्या मंदिराबाहेर असतात आणि गिरिजा तिच्या सासूला वासंतीला सांगत असते की तुम्ही नागेश्वरला आपल्या ठरलेल्या वेळेप्रमाणे इथे घेऊन या, मी रुद्रला देखील घेऊन येते. तर होतं मात्र उलटंच की घरी गेल्यानंतर मात्र हा नागेश्वर वासंतीचाच गळा आवळतो आणि तिला बोलतो की म्हणजे त्या चिठ्ठ्या वगैरे लिहून तुम्हीच इतके दिवस तिची मदत करत होतात, तर हे सगळं तुमचं कारस्थान होतं तर. आणि तेवढ्यातच गिरिजा रुद्रला घेऊन तिथे येतं आणि रुद्र त्याच्या डोळ्यांनी हे सगळं काही पाहतो आणि आता तो खूप चिडतो त्या नागेश्वरवर आणि नागेश्वरला बोलतो की आबासाहेब, या घरामध्ये मी असा स्त्रियांचा अपमान सहन करू शकत नाही आहे, आत्ताच्या आत्ता तुम्ही आईसाहेबांची माफी मागा. तर आता हा नागेश्वर वासंतीची माफी मागेल का? वासंती आणि गिरिजा नागेश्वर विरुद्ध पुरावे गोळा करण्यामध्ये सक्सेसफुल होतील का? हे पाहण्यासाठी उद्याचा एपिसोड पाहायला विसरू नका आणि चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.